स्टँड बाय रणवीर 11. बघूयात आपला निर्णय ते कळवतीलच. आत्ताचे झालेले 2 सामने सेमीफायनलचे. सेमीफायनलच्या पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सूरज मोहिते यांनी आपली पारितोषिक घेऊन जायचं. तसेच दुसरा सेमीफायनलचा मानकरी रोहित पवार यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचं. विजय निंबाळकर यांनी त्यांच्या हस्ते आपलं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सूरज मोहिते यांना वितरित करायचं. विजय निंबाळकर यांच्या हस्ते सूरज मोहिते यांना पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. त्याचसोबत दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित पवार यांना दिला जातोय. एक ट्रॉफी दे इकडे. युट्यूबद्वारे आपण पाहतोय पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सूरज मोहिते तसेच रोहित पवार. पहिल्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सूरज मोहिते आयकॉन खेळाडू सुरूर गावचा सर्वात महागडा खेळाडू एसपीएलच्या इतिहासातील. तसेच दुसरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित पवार आपलं पारितोषिक मॅन ऑफ द मॅचचं कलेक्ट करतायत. पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सूरज मोहिते विजय निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. तसेच दुसरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रोहित पवार त्यांच्यातच असलेला शेवटचा अंतिम सामना फायनल महामुकाबला अख्खी 11 वर्सेस रणवीर 11. रोहित पवार विरुद्ध सूरज मोहिते. अक्षय फौजी विरुद्ध ऋषी लष्करे. मोहसिन मोकाशी विरुद्ध रणजित चव्हाण. रणवीर 11 संघानं काय घेतले. रणवीर स्पोर्ट्स संघाची बॅटिंग असणार आहे. संघानं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फायनलच्या सामन्याला अजिबात डिले केला जाणार नाही.
चला 11 संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तुम्हालाच बॅटिंगला उशीर होणार, अंधार पडणार आहे, त्यामुळं सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. ह्या संघाचे सलामीचे फलंदाज तयार आहेत. रणवीर इलेव्हन संघाचे ह्या संघानं आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघातील 12वा खेळाडू दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथं माईकशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथं स्कोर कार्ड पशी पाठवा. ह्या 11 संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, नाही तर आपल्याला पॅनल्टी बसेल 1 ओव्हरची. 2 मिनिटाच्यात संघ मैदानावरती लावायचंय, नाही तर 1 ओव्हरचा पॅनल्टी लागेल. ह्या 11 संघ आपला 12वा खेळाडू पवेलियन मध्ये पाठवायचा आहे. तसेच रणवीर इलेव्हन संघाने सुद्धा आपला 12वा खेळाडू पवेलियन मध्ये पाठवायचा आहे. ह्या 11 संघ आपल्याला लास्ट कॉल असेल. जेवढा उशीर तुम्ही कराल तेवढाच आमदार तुम्हालाच बॅटिंगला पडणार आहे. ॲक्युरेन संघ मैदानाचा ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर लाईनअप मध्ये उत्कृष्ट असं नियोजनबद्ध खेळाडू, तसेच ॲक्युरेन संघ ॲक्युरेन संघ आपला 12वा खेळाडू पहिल्या मध्ये पाठवायचा आहे. संघ मालक ॲक्युरेन संघ आपला 12वा खेळाडू पवेलियन मध्ये पाठवायचा आहे. ॲक्युरेन संघ रणवीर इलेव्हन संघ आपला सुद्धा 12वा खेळाडू स्कोअर कार्ड पशी पाठवायचा आहे. सलामीचे फलंदाज मोहसिन खान मोकाशी, संघ मालक स्वतः, तसेच
फायनलचा महामुकाबला ऑल इंडिया आयकॉन सूरज मोहिते त्याचबरोबर संघनायक मोहसिन खान मोकाशी. ह्या इलेव्हन संघ आपला 12वा खेळाडू पवेलियन मध्ये पाठवायचा आहे. रणवीर इलेव्हन संघ आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. सुरू यंदा एस पी एलचा भाग नाहीत असे प्लेयर जानेमाने प्लेयर तबरेज अन्सारी यंदा प्रेक्षकाच्या स्वरूपात फायनलचा महामुकाबला बघायला आलेले आहेत. तसेच त्यांच्यासोबत अक्षय चव्हाण अजून एक अक्षय चव्हाण मन भरून मॅच बघताना आपण पाहतोय सुरूरच्या पंढरीत. फायनलचा महामुकाबला घेऊन येतोय. पहिलं षटक घेऊन येतोय शौर्य निलावडे. स्ट्राईक वरती असेल संघनायक मोहसिन मोकाशी. असेल आयकॉन रोहित पवार. त्याचसोबत संघनायक रणजित चव्हाण. लेग साईडला सर्कल मध्ये आविष्कार खट्टे आयुष चव्हाण सार्थक चव्हाण आदित्य चव्हाण ऋषभ चव्हाण. तसेच ऑफ साईडला ऋषी लष्करे अथर्व चव्हाण प्रशांत कोहरी. सामना चालू होतो फायनलचा महामुकाबला. बॉलवरती केलेला प्रहार त्यावरती दोन धावा पूर्ण. उत्कृष्ट असं फिल्डिंगचं प्रदर्शन आदित्य चव्हाण यांच्याकडून. पहिल्यांदाच लॉफ्टेड शॉट परंतु त्यावरती दोन धावा. एकदा उत्कृष्ट असा चेंडू परंतु डॉट स्वरूपात निर्धाव चेंडू. सुरूर प्रीमियर लीग अतिशय उत्साहात असं केलेलं नियोजन. हॅलो युट्यूब वाल्याचा नंबर दे.
सकाळची मॅच होती ना तानाजी मेजरची, ते तानाजीचे किती मेसेज फोन येत बघ. ते दिली बोलतोय तो. लाईटच नव्हती सकाळी, लाईटच नाही. त्याच्यात आत्ताच्या दिसतच नाही ते. दुसरी लिंक ओपन केली नाही, लाईट आल्यावर. पहिल्या लिंक मध्ये ओपन होत नाहीये. म्हणजे अख्खी नंतर नाही होणार, लोड होणार. कधी नंतर नाही, सगळं संपल्यानंतर. संपल्यानंतर त्यांना तिकडं किती त्याला नक्की होणार. सार्थक चव्हाण यांच्याकडून उत्कृष्ट असा प्रयत्न, परंतु 4 धावा. खूप कष्ट करून सार्थक चव्हाण यांनी बॉल उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावर मिळाल्या 4 धावा. संघाची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. उत्कृष्ट असा पॉवर प्ले रंगेरी 11 संघासाठी. आपण 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. मॅच 6 ओव्हरचे. 14. दुसरं षटक घेऊन आले तर रोहित पवार. त्यांच्या समोर ऑल इंडिया आयकॉन सूरज मोहिते. बघूयात रंगेरी 11 संघासाठी काय करतायत. आपला संघ फायनल पर्यंत पोहोचवला. ते सूरज मोहिते सातत्याने उत्कृष्ट खेळी करतात. लॉफ्टर शॉट पर्यंत मिस, त्यावरती 1 धाव पूर्ण लेग बाय स्वरूपात. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मोहसिन. वाईट स्वरूपात अतिरिक्त 1 धाव. संघाची धाव 16 रन. तिसरा चेंडू, त्यावरती लॉफ्टर शॉट, परंतु त्यावरती दोन्ही फिल्डरच्या मधून गॅप स्वरूपात उत्कृष्ट असं फिल्डिंगचं प्रदर्शन ऋषी लष्कर यांच्याकडून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु रनआउटचा मिस केलेला. रोहित पवार यांनी संधी गमावली. मोहसिन खान 3 रन. सन्मान गोलंदाजाला सूरज मोहिते यांनी. शांत आणि संयमी खेळाडू होते सूरज मोहिते. उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन रोहित पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा मिस, निर्धाव चेंडू. उत्कृष्ट संधी होती 6 मारण्यासाठी, परंतु ती गमावली मोहसिन मोकाशी यांनी. किती होते मॅच? 10 2 ओव्हर का पॉवर प्ले लॉफ्टेड शॉट, परंतु त्यावर पुन्हा एकदा बजरंग यांनी केलेला कॅच. मोहसिन खान मोकाशी पहिल्यांदा मध्ये परतताना. बॅटिंगला कोण येते? मागच्या वर्षीचा बेस्ट बॅट्समन येतोय अक्षय चव्हाण.
लंबे लंबे सिक्स बघायला आता आपल्याला भेटणार आहेत. बघूयात अक्षय फौजी किती लांब षटकार मारतायत. संघाची धावसंख्या 20 रन. मला वाटतं या मॅच मध्ये 8 ते 9 सिक्स मारतील अक्षय चव्हाण हे. मागच्या वर्षी सुद्धा आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन गेलेले अक्षय चव्हाण यंदा सुद्धा पुन्हा एकदा फायनल मध्ये आपण पाहतोय. मागच्या वेळी फायनल कुठं नाथसाहेबांना यावर्षी नवीन 2 संघ. उत्कृष्टाचा चेंडू त्यावरती एक धाव पूर्ण. रोहित पवारांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ओव्हर ओव्हर का हो? 2 ओव्हरच्या समाप्ती नंतर ना संघाची धावसंख्या 21 धावा, 1 विकेट. राहिलेले 24 चेंडू. बघूयात सूरज मोहिते आणि अक्षय चव्हाण संघासाठी किती धावा मिळवत आहेत. सूरज आउट झाला की 60 होणं मुश्किल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21 रन. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत. 4 ओव्हर. तिसरा षटक घेऊन आलाय तो ऋषभ चव्हाण. कराडमधून मागवलेला प्लेअर ऋषभ चव्हाण. अँड्रू रामास तबरेजान सर यांच्या आवडीचा खेळाडू आहे ऋषभ चव्हाण. दरवर्षी नाव काढतात ते ऋषभ चव्हाण यांचं. फायनलच्या सामन्यासाठी जमलेले प्रेक्षक यांचे सहर्ष स्वागत. वाईट स्वरूपात एक धाव. ऋषभ चव्हाण प्रेशर मध्ये आलेले आहेत कारण समोर उभा आहे अक्षय फौजी. बघूयात किती लंबे लंबे सिक्स मारतोय की ऋषभ चव्हाण यांना विकेट भेटते. सूरज चव्हाण यांच्या प्रत्येक षटकाराला विशाल राठोड यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या 1 नंबर. संघाची धावसंख्या 23 रन. सूरज मोहिते यांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक. बघूयात किती षटकार मारतायत. विशाल राठोड यांच्याकडून पारितोषिक देण्यात येत आहे. पुन्हा एकदा एका धावेसाठी डिक्लेअर स्वरूपात एक धाव. उत्कृष्ट असं गोलंदाजी करताना आपण पाहतोय की इलेव्हन संघ अजून पण रणवीर इलेव्हन संघाला कोणताच प्रहार करता आला नाहीये. फक्त चौकार बघितले, अजून षटकारांची सुरुवातच झाली नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन ऋषभ चव्हाण यांच्याकडून काहीच करता येत नाहीये त्या अक्षय फौजी यांना. मागच्या सीझनचे बेस्ट बॅट्समॅन आहेत ते, परंतु या सीझनला त्यांची बॅट अजिबात तळपलेली नाहीये. आपण पाहतोय
बॅटची कडा, परंतु रोहित पवार यांचा उत्कृष्ट शत्रू रनआउट साठी केलेला प्रयत्न, परंतु त्यावरती एक धाव पूर्ण. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपण पाहतो ऋषभ चव्हाण यांच्याकडून. तबरेज अन्सारी यांचे आवडते खेळाडू ऋषभ चव्हाण. सुरुवात झाली सुरुवात. सूरज चव्हाण यांची बॅट बोलायला सुरुवात झाली आहे. सूरज चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला चौकार. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू, त्यावरती 2 धावा. ओव्हर समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31 धावा. बघूयात पुढचं षटक कोण घेऊन येते. 3 ओव्हर तरी अजूनपर्यंत रणवीर इलेव्हन संघाला खामोश ठेवले त्या केलेल्या संघानं. अजूनपर्यंत चौकार षटकार आपण पाहिले नाही त्या मॅच मध्ये. बघूया अक्षय फौजी समोर येणाऱ्या ओव्हरमध्ये किती 6 मारतात. सूरज मोहिते यांच्या प्रत्येक षटकासाठी किशोर चव्हाण तात्या यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. संघमालक मोहसिन मोकाशी तसेच सुजित पाटील यांच्या आवडीचा संघ रणवीर स्पोर्ट्स 11. सांगितले की मागाशी अरे मारू तरी षटकार षटकार जातो की त्याला सांगितल्यापासून जाऊ सांगत नाही जाऊ तरी षटकार मारतो रे. रोहित पवार उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय सातत्यानं केलं संघाकडून. अजिबातच बॅट खोलता येत नाही अक्षय चव्हाण आणि सूरज मोहिते यांना, परंतु सूरज मोहिते यांच्या प्रत्येक षटकाराला विशाल राठोड व किशोर चव्हाण तात्या यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक असेल. बघूयात किती 6 मारतायत. सूरज मोहिते यांना सुवर्ण संधी. पुन्हा एकदा उत्कृष्टचा चेंडू, त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. स्कोर चालू, त्यामुळे रणवीर संघाचा स्कोर हळूहळू पुढे जाताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 34 रन. चौथं षटक प्रगती पथावर रोहित पवार यांच्याकडून.
पुन्हा एकदा उत्कृष्टाचा चेंडू लेग स्वरूपात उत्कृष्टाचा चेंडू बघूयात अक्षय चव्हाण फौजी किती सिक्स मारतायत. अनिकेत चव्हाण यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक अक्षय चव्हाण यांच्यासाठी. आणि विकेट मिळालेली विकेट. अक्षय चव्हाण फायनलमध्ये मागच्या वर्षीसारखं यंदा सुद्धा फायनलमध्ये त्यांना निराशाच. फायनलपर्यंत जातात पण फायनलला काय त्यांची बॅट अजिबातच चालत नाही. अरे बस काय शेतीतली माणसं आहे आपण शेतकऱ्याची त्याला काय होतंय एवढं पुसत बसलं काय पुणे मुंबईत म्हणजे काय आपण भाकरीच खातो की चपात्या खातो. बॅटिंगसाठी आलेले आहेत ते अनुभवी खेळाडू वैभव चव्हाण उर्फ बाबा दादा. उत्कृष्ट असं गोलंदाजीचे प्रदर्शन रोहित पवार यांच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सातत्यानं रोहित पवार करतायत. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात चेंडू काहीच समजलं नाही बॅट्समनला. चौथं षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या 35 धावा 2 विकेट. बघूया सूरज मोहिते आपल्या संघाचा स्कोर कुठपर्यंत नेऊन पोहोचवत आहेत. पुन्हा एकदा स्वीप स्वरूपात मारलेला डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. संघाची धावसंख्या 36 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. येणारे शेवटचे शिल्लक 12 चेंडू. बघूयात रणवीर 11 संघ आपला स्कोअर कुठपर्यंत पोहोचवतात. सूरज मोहिते यांच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक. बघूयात किती षटकार मारतायत. अजूनपर्यंत त्या का बघितलं नाही आपण षटकार मारताना या मॅच मध्ये. दुसरं षटक घेऊन आले आहेत ऋषभ चव्हाण. तबरेज सर यांचे आवडते खेळाडू ऋषभ चव्हाण पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. डबल डबल ओव्हर टाकतात काय दोन्ही बॉल 2 ओव्हर टाकू शकतात का? हा 2-2 1-1 ठेवले 6 ओव्हरची मॅच आहे. नाही 1 ओव्हर 1 बॉल 2 बॉल असं आहे का? ऋषभ चव्हाण उत्कृष्ट मारलेला चेंडू गॅप मध्ये त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु असफल. सूरज चव्हाणांची बॅट काय तळपली नाहीये अजूनपर्यंत तरी. बहुतेक बक्षीस लावल्यामुळे त्यांना काय 6 मारता आला नाही अजूनपर्यंत. अजय मोहिते यांनी वाटले टाकून बॉटलला असेल घाण ह्याच्यावर ठेवू. बंद कर. अरे तिकडे साईडला राहू की. पुन्हा एकदा
निर्धाव स्वरूपात चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी ॲक्युलिओ संघाकडून. उत्कृष्ट मारलेला ऑफसाईडला, परंतु त्यावरती एका धावेसाठी एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 1 सूरज मोहिते पुन्हा एकदा स्ट्राईकवर. बघूयात ऋषभ चव्हाण यांच्या गोलंदाजीवर किती रना मिळवत आहेत. आणि सोडला सूरज मोहिते यांचा कॅच सोडला. कोणी सोडला? रोहित पवार यांनी सोडला. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. आता बघूया सूरज मोहिते प्रेशर मध्ये कॅच सोडला रोहित पवार यांनी. आता किती जीवनदान भेटलंय, किती रन करतायत सूरज मोहिते. सुवर्ण संधी त्यांना पुन्हा एकदा. सूरज मोहिते यांना 3 षटकार मारले तर किशोर चव्हाण तात्या यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सूरज मोहिते बघूया संधीचं सोनं करतायत का. पुन्हा एकदा हवेमध्ये, पुन्हा एकदा सोडला. बजरंग यांनी सोडलेला कॅच, त्यावरती 2 धावा पूर्ण. सलग 2 कॅच सूरज मोहिते यांचे सोडले. 2 जीवनदान सलग, यावरती 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 2 संधीचं सोनं कर बाबा. सूरज मोहिते आता मारलेला एका धावेसाठी षटकाच्या प्रयत्नात, परंतु 1 धाव पूर्ण. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 41 धावा. सूरज मोहिते यांना 2 जीवनदान, राहिलेले शेवटचे 6 चेंडू. परंतु बघूयात किती धावा जमा होतात. सूरज मोहिते, योगेश चव्हाण शेवटचं विषय षटक, महत्वाचं षटक. चला टीम मीटिंग जास्त वेळ नाही करायची, आपला वेळ कडे वेळ कमी आहे. अंपायर मॅच चालू करून घ्यायचे लगेच. आता रन काढली शेवट. संघाची धावसंख्या 41 धावा. बघूयात सर तुमच्याकडे किती आहे? संघाची धावसंख्या 42 रन. स्कोअर कार्ड मध्ये करेक्शन केलं जाते. संघाची धावसंख्या 42 धावा. बॉलिंग मार्कवर आविष्कार खट्टे. मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन त्यांनी दाखवलं होतं.
अवी खट्टे यांनी. बघूयात शेवटचे येणारे 6 चेंडू. चालू असणारा फायनलचा महामुकाबला ॲक्यू 11 वर्सेस रणवीर 11. बघूयात शेवटचे 6 चेंडू किती धावा जमवत आहेत रणवीर 11 संघ. एक चेंडू परंतु त्यावरती एक धाव पळून रनआउटचा प्रयत्न परंतु त्यावरती असफल. टीम रिव्ह्यू असेल, चेक केलं जाईल आणि सांगितलं जाईल. चला इट्स नॉट आउट. मॅच चालू करून घ्यायची लगेच. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 1 वर. शेवटचे 5 चेंडू बघूयात. शेवटच्या 5 चेंडूमध्ये सूरज मोहिते काय करतायत. शेवटच्या 5 चेंडूत 5 षटकार लावले. तर विशाल राठोड यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. तसेच किशोर चव्हाण तात्या यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचं पारितोषिक. बघूयात सूरज मोहिते किती षटकार लावत आहेत. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 5 चेंडू महत्वाचे 5 चेंडू सूरज मोहिते यांच्यासाठी. पहिला 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 गेला. सूरज मोहिते यांना दिलेलं जीवनदान रोहित पवार यांनी. बघूया संघासाठी अजून किती धावा मिळत आहेत. पहिला तर आलाय, अजून 4 बाकी आहेत. चार मारल्या ना. एक तर झालाय. बघूया शेवटचे 4 चेंडू अजून किती धावा सूरज मोहिते करतायत. पुन्हा एकदा ऑफ साइडला दुसरा सलग दुसरा. सूरज मोहिते यांना दिलेलं जीवनदान रोहित पवार यांना प्रत्येक क्षणाला आठवत असेल की झेल सोडला परंतु कोणाचा सोडला. सूरज मोहिते यांचा सोडला. शेवटचे 3 चेंडू बघूयात. शेवटचे 3 चेंडूत अजून किती षटकार सूरज मोहिते मारतायत. सर्वात महागडे खेळाडू SPL इतिहासातील सूरज मोहिते. आपला का महाग आहेत आपण हे दाखवताना आपण पाहतोय. आविष्कार खट्टे बॉलिंग मार्कवर. शेवटचे 3 चेंडू बघूयात. सलग तिसरा येतोय की काय असं वाटतंय. पुन्हा एकदा मारलेला त्यावरती. यावरती आउट आहे ना. अरे काय बोलतोय तो. अंपायर चेक केलं जाईल आणि डिसिजन दिला जाईल. अंपायर
अंपायर श्री असेल आणि डिसिजन दिला जाईल. खेळाडूंनी गर्दी करायची नाही. खेळाडूंनी गर्दी करायची नाही अजिबात. दोन्ही संघाचे खेळाडू बाजूला सरायचे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अजिबात यायचं नाहीये. आयोजक चेक करतायत. संघात ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. लकी 11च्या खेळाडूंनी मैदानातच राहायचंय आणि रणवीर 11 संघाने आपल्या पवेलियनमध्ये बसायचंय. कुठलाही खेळाडू इकडे येणार नाही. अंपायर चेक करतील आणि आपला डिसिजन देतील. लक्षात नाही माझा बर्थडे. तुझा फोन आला तर वाय ना अंपायर आपला निर्णय देतील. कोणाला चला अंपायर आत जाऊन डिसिजन देतील. ऑन फिल्ड अंपायर मैदानावरती डिसिजन देतील आपलं काय असेल ते. ओंकार कदम यांचा आज वाढदिवस आहे. सरूर प्रीमियर लीग यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. पंच निर्णय द्या आताचा. पंचांना विनंती आहे.
6. चला. खेळ हा खेळाच्या पद्धतीनं झालं पाहिजे. खिलाडू वृत्तीचं दर्शन हे प्रत्येक खेळाडूच्या अंगी दिसलं पाहिजे. दोन राहिले 6. बॉल किती आहेत बघा. 2 बॉल आहेत. लागोपाठ 3 6 लागोपाठ 3 6 झाले. लागोपाठ 3 मारले. स्कोर काय. 61 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. 61 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. खेळ हा खेळाच्या पद्धतीने झाला पाहिजे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. तो मान्य करून आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. चला, शेवटच्या षटकातला 5वा चेंडू. सामना करतायत सूरज. पुन्हा एकदा सीमा रेषे बाहेर आणि 6 धावा. सलग 4था षटकार हा. अजून एक षटकार आला तर 1001 रुपये आपणाला मिळणार आहेत. विशाल राठोड यांच्या वतीनं 1001 रुपये आपणाला मिळणार आहेत. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर चेंडू आहे आणि हा षटकार हा. धाव संख्या पोहोचलेली आहे. 73 वरती धाव संख्या पोहोचलेली आहे. अख्खी 11 या संघाला 74 धावा करायच्यात. विजयासाठी 74 धावांचं लक्ष आहे आपणासमोर. खेळ हा खेळाच्या पद्धतीने झाला पाहिजे. सुरूर प्रीमियर लीग. सुरूर प्रीमियर लीग खेळाडूंना विनंती आहे, ज्या पद्धतीनं अक्षय चव्हाण थोडीशी बाचाबाची सुद्धा तितकीच गरजेची आहे. त्याप्रमाणे वातावरण सुद्धा तापत नाही. सूरज मोहिते आपलं बक्षीस घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं. सूरज मोहिते, सूरज मोहिते या ठिकाणी यायचं. आपलं पारितोषिक घेण्यासाठी सूरज मोहिते आपण या ठिकाणी यायचं. काय होतंय माईकला. खिलाडू वृत्तीचं दर्शन हे प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून दिसलं पाहिजे. शांत संयमी अशा पद्धतीची खिलाडू वृत्ती ही प्रत्येकाच्या माध्यमातून दिसणं गरजेचं आहे. याला तर खेळ म्हणतात. जिद्द असावी, जोश असावा, परंतु उत्कृष्ट अशी खेळी ही त्या पद्धतीनं दिसली पाहिजे. प्रत्येक खेळाडूंना विनंती आहे, खेळाचा आनंद घ्यायचा आहे आपण. त्याला पैसे दे, जाशील आता. खिलाडू वृत्तीचं दर्शन हे प्रत्येकाच्या माध्यमातून दिसणं गरजेचं आहे.
असू द्या, समजून उमजून खेळायचं. रणवीर क्रिकेट क्लब आपणाला विनंती आहे. रणवीर मोहसिन मोकाशी सामना आपणाला वेळेत संपवायचा. ही वायरवर रणवीर क्रिकेट क्लब सर्व प्लेयर ग्राउंड मध्ये गेले पाहिजेत. रणवीर सामना जरी अटीतटीचा असला तरी त्या पद्धतीचे खेळाडू वृत्ती ही प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून दिसली पाहिजे. ही अत्यंत गरजेची बाब आहे. अख्खी 11 संघ मालक रणजित चव्हाण आपले बॅट्समन ग्राउंड वरती येतात. वादविवाद आपणाला टाळून हा जो सामना आहे हा सामना रंगतदार पद्धतीने खेळाडू वृत्तीचं दर्शन हे प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला दिसलं पाहिजे. ही अत्यंत गरजेची बाब आहे. अख्खी 11 आपला एक खेळाडू या ठिकाणी आला पाहिजे. अख्खी 11चा एक खेळाडू या ठिकाणी येणं गरजेचं आहे. रणवीरचा एक प्लेयर, अख्खी 11चा एक प्लेयर या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे. फलंदाजीसाठी आलेल्या ऋषिकेश लष्करे आणि त्यांच्या सोबत आहेत, काय नाव त्यांचं, आदित्य चव्हाण. गोलंदाजीसाठी आत सूरज मोहिते. पंचांना विनंती आहे, सामना लगेच सुरू करायचा. वेळ फार तातडीनं सामना सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे. माईकचा काय प्रॉब्लेम काय कळा ना. प्लेयर बघा, सामना हा 6 षटकांचा. गोलंदाजीसाठी आलेल्यात सूरज मोहिते.
फलंदाजी करतात ऋषिकेश लष्कर. अष्टपैलू खेळाडू. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न आणि 4 धावा गेलेल्या आहेत. 4 धावा. पहिला षटक 1 चेंडू आणि 4 धावा. सामना अटीतटीचा आहे. समोर धावांचा डोंगर आहे. आपणाला त्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची आहे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सूरज मोहिते यांचा. सामना करतायत ऋषिकेश. पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न परंतु बॅट्समन बीट झालेल्या बिनधाव चेंडू. पहिला षटक 2 चेंडू 4 धावा. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू सूरज मोहिते यांचा. सामना करतायत ऋषिकेश आणि पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. वाईट चेंडू. धाव संख्येमध्ये वाढ झालेली आहे. धाव संख्या 5 वरती पोहोचलेली आहे. पुढचा चेंडू. सामना करतायत ऋषिकेश. पुन्हा एकदा वाईट. धाव संख्येमध्ये वाढ. चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष्य अख्खी 11 या संघाला गाठायचं आहे. सूरज मोहिते यांचा पहिल्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करतात ऋषिकेश लष्करे. पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न परंतु लेग साइडच्या दिशेनं मारलेला आणि 1 धाव. धाव संख्या पोहोचलेली आहे 7 वरती. आदित्य चव्हाण सामना करतायत सूरज मोहिते यांचा. पुढचा चेंडू आदित्य चव्हाण यांचा आणि ऑफसाईडच्या दिशेने फटकवलेला चेंडू आणि 4 धावा. धाव संख्येमध्ये वाढ झालेली आहे. धाव संख्या पोहोचलेली 11 वरती. पहिला षटक 11 धावा. सामना 6 षटकांचा. काय झालंय बघा. बॅट्समनला बॅट स्वसंरक्षणाची अत्यंत गरज आहे. चेंडू कोणत्या दिशेने कसा येईल काही सांगता येत नाहीये. त्यामुळं खेळ हा जरी असला तरी आपल्याला आपलं संरक्षण करत करत खेळणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू आहे. सामना करतायत आदित्य चव्हाण आणि वाईट चेंडू. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या झालेली आहे 12. सूरज मोहिते गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू. सामना करतायत आदित्य चव्हाण आणि ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 4 धावा. धाव संख्येमध्ये वाढ झालेली आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 16 वरती. पहिलाच षटक आहे. 16 धावा झालेल्या आहेत. थोडीशी विचार विनिमय करण्याची गरज आहे. फलंदाजांमध्ये सुद्धा विचार विनिमय सुरू आहे. कशा पद्धतीने आपण आक्रमक फलंदाजी केली पाहिजे. आपल्या समोर धावांचा डोंगर आहे.
डोंगर आपणाला सर करायचा. हा सर करत असताना विविध अडचणी जरी आल्या तरी आपणाला त्याच्यावरती मात करून आपणाला पुढे जायचं आहे. सूरज मोहिते यांचा पुढचा चेंडू आहे. सामना करतायत आदित्य चव्हाण. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेनं त्याच पद्धतीनं फटकावलेला चेंडू आहे आणि पुन्हा एकदा 4 धावा. पहिलं षटक. धावसंख्या पोहोचलेली आहे 20 वरती. धावसंख्या 20 वरती पोहोचलेली आहे. पहिलं षटक संपलेला. दुसरा षटक घेऊन येतात रणवीर क्रिकेट क्लब संगमाळा मोहसिन मोकाशी. सर्कलच्या आतमध्ये प्लेयर किती आहेत बघा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मोहसिन मोकाशी यांचा सामना करतायत ऋषिकेश लष्करे आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने फटकावलेला चेंडू आहे आणि या 4 धावा. धाव संख्या पोहोचलेली आहे 24 वरती. आक्रमक अशा गोलंदाजीची आवश्यकता आहे. फलंदाज आक्रमक आहे. कोणताही चेंडू तो सोडत नाहीये. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करतायत ऋषिकेश लष्करे आणि पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव. लेग बाईज 1 धाव डिक्लेअर. धाव संख्या पोहोचलेली आहे 25 वरती. वेळ आपल्याला घालवायचा नाही. वेळ आपल्याला घालवायचा नाही. कृपया दोन्ही टीमच्या प्लेयरला विनंती आहे. वेळामध्ये आपल्याला सामना संपवायचा आहे. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करतायत ऋषिकेश आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं फटकावलेला चेंडू आहे आणि झाडाला चेंडू लागलेला. 6 धावा. 6 धावा. धाव संख्या पोहोचलेली आहे 31 वरती. पुढचा चेंडू आहे. सामना करतायत ऋषिकेश लष्करे आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकावलेला आहे. 6 धावा. धाव संख्या पोहोचलेली आहे 37 वरती. अक्की 11 संघाची फटकेबाजी. ऋषिकेश लष्करे फलंदाजात. तुफानी खेळी सुरू आहे. विचार करण्याची आवश्यकता गोलंदाजांना. कोणत्या पद्धतीनं कोणत्या दिशेनं कसा चेंडू आपण टाकला पाहिजे याचा विचार करणं अत्यंत गरजेचा. मोहसिन मोकाशी यांचा पुढचा चेंडू. सामना करतायत ऋषिकेश लष्करे. पुन्हा एकदा फटकवण्याचा परंतु फटका मारलेला आहे. बिनधाव चेंडू आहे.
फलंदाजांना विनंती आहे, जास्त वेळ आपण घालवायचा नाही. लवकरात लवकर आपणाला हा सामना संपल्यानंतर पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा ऋषिकेश लष्करे यांनी फटकवण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमा रेषे बाहेर. 6 धावा. धाव संख्या पोहोचलेली आहे 43 वरती. दुसरं षटक. धाव संख्या 43. टोटल स्कोर काय आहे? 43. 43. जिंकायला किती पाहिजे? 4 षटकांचा सामना अजून बाकी आहे. 18 बॉल 31 रन. सांगा 18 बॉल 31 रन. 4 षट 24 बॉल. 24 बॉल 31 रन. 24 चेंडू 31 धावा. जिमखाना प्लेयरचे चानी माने प्लेयर योगेश चव्हाण तिसरं षटक घेऊन येतात. सामना लगेचच सुरू करायचा. एवढा वेळ आपण घालवतोय. फलंदाजांना विनंती आहे, मीटिंग करणं गरजेचं आहे, परंतु प्रत्येक चेंडूवरती मीटिंग करणं हे सुद्धा कधी कधी योग्य नसतं. आदित्य चव्हाण, योगेश चव्हाण तिसरं षटक घेऊन येतात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. सामना करतायत आदित्य चव्हाण आणि पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पटकवलेला चेंडू आहे आणि 4 धावा. धाव संख्या पोहोचलेली आहे 47 वरती. पुढचा चेंडू. सामना करतायत आदित्य चव्हाण आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समन बीट झालेले आहेत आणि बिनधाव चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. याच पद्धतीचं खेळीमेळीचं वातावरण दोन्ही संघाच्या प्लेयर कडून अपेक्षित आहे. पुढचा चेंडू. सामना करतायत आदित्य चव्हाण आणि लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न केलेला आणि झेल सुटलेला. 2 धावा घेण्यामध्ये तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विजय इंजे यांच्याकडून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 3 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झालेला. धाव संख्या पोहोचलेली आहे 50. अर्धशतक पूर्ण झालेला. योगेश चव्हाण. सामना करतायत ऋषिकेश लष्करे. बीट झालेले बॅट्समन बिनधाव चेंडू. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सामना करतायत ऋषिकेश लष्करे आणि पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न. उंच असा अवकाशामध्ये फटकवलेला, परंतु झेल बाद. प्लेयर झेल सुटलेला आहे आणि अंपायरनं नो बॉल इशारा दिलेला आहे. गोलंदाजी करत असताना आपला पाय
पाहणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. डेड बॉल का? डेड बॉल, डेड बॉल. रन पकडायचे का नाही? पंच डेड बॉल, रन नाही. नाही, ठीक आहे. ठीक आहे, चला. योगेश चव्हाण यांचा हे षटक आहे. पुढचा चेंडू आहे. सामना करतायत ऋषिकेश लष्करे आणि पुन्हा एकदा बॅट फिरवण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. बिनधाव चेंडू आहे. पुढचा चेंडू सामना करतायत ऋषिकेश लष्करे आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं टाकण्याचा प्रयत्न परंतु वाईट चेंडू. एका धावेनं वाढ. धाव संख्या पोहोचलेली आहे 51 वरती. पुढचा चेंडू सामना करतायत ऋषिकेश लष्करे आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न. अक्षय चव्हाण यांचं अडवण्याचा प्रयत्न परंतु 4 धावा. धाव संख्या झालेली आहे 55. हे षटक संपलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलेली आहे 55 वरती. अठरा चेंडू 19 धावा. अक्की 11 संघाला 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चौथं षटक घेऊन येतात विजय इंजे. जाणीमाने प्लेयर, क्रिकेट शौकीन आहेत. क्रिकेट विषयी प्रचंड आवड आहे. चौथ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतात ऋषिकेश लष्करे आणि लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न परंतु 4 धावा. धाव संख्या पोहोचलेली आहे 59 वरती. ओपनर जोडिया अजून एकही विकेट गेलेली नाही. काहीतरी चंग बांधून ओपनर जोडी खेळतीया. टार्गेट डोळ्यासमोर आहे. स्फोटक अशी फलंदाजी आहे. श्यामराव गायकवाड शांतपणे सामना पाहतात. डोक्यांमध्ये विचारांचं वादळ सुरू आहे. कोणत्या दिशेनं वादळ जात आहे ही जरा संशयास्पद गोष्ट आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सूरज मोहिते यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. सूरज मोहिते यांनी उत्कृष्ट असा झेल घेतला आणि बाद झालेले आहेत आदित्य चव्हाण. डोक्यामध्ये प्रचंड विचारांचं वादळ सुरू आहे. आज संध्याकाळी नक्की काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू आहे. उत्साह मनामध्ये असा धाड 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 ठासून भरलेला आहे. परंतु कशा पद्धतीनं तो उत्साह साजरा करायचा त्याचा विचार सुरू आहे. पुढचे फलंदाज आलेले आहेत रोहित पवार उर्फ फलटणा. ऍक्शन बघा. पुढचा चेंडू सामना करतायत रोहित पवार आणि डिक्लेअर 1 धाव. प्लेयरच्या अंगी उत्साही आणि चैतन्य असतं. एक्स्ट्रा बॉल असले तर द्या. बॅड लाईट होत आली आहे. चेंडू काही सापडत नाहीये.
चला एक्स्ट्रा बॉल कुठे आहेत? बॉल द्या, शिलकीतले बॉल द्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लेग साईडच्या दिशेने फटकावलेला आहे, तुफानी फटकेबाजी, परंतु एकच धाव. धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. धाव संख्या पोहोचलेली 61 वरती. चौथं षटक सुरू आहे. वाजलेत किती? 24. विजय इंजय. पुढचा चेंडू सामना करतायत रोहित पवार. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटकवण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा शॉट होता. 6 धावा आहेत. 6 फ्लाइट शॉट. धाव संख्या पोहोचलेली आहे 67 वरती. सामना जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची आवश्यकता. प्रशांत कोळी काय करून काय नको अशी अवस्था झाली असेल तर जाग्यावरतीच उड्या मारण्याचा प्रयत्न करू नका. एक्स्ट्रा एनर्जी. पुढचा चेंडू रोहित पवार यांनी तो खेळून काढलेला. 1 धाव मिळालेली आहे आणि हे षटक संपलेला. 12 चेंडूंचा सामना बाकी आहे. धाव संख्या पोहोचलेली आहे 68 वरती आहे. वेळ घालवू नका. वेळ फार कमी आहे आपणाकडं. प्रत्येक चेंडूला तुम्ही जर बाहेरून पाणी घेऊन याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न कराल तर त्या गोष्टी अपेक्षित नाहीत. आयोजकांच्या वतीनं आपणाला विनंती आहे. आदित्य चव्हाण आपण पळत पळत बाहेर जायचंय. ज्या पद्धतीनं चालत चालत आला तसं पळत पळत जायचंय. योगेश चव्हाण यांचं 5वं षटक आहे. 5व्या षटकातील पहिला चेंडू आहे. सामना करतायत रोहित पवार. पुन्हा एकदा फटकावण्याचा प्रयत्न आहे आणि प्लेयर बाद झालेला आहे. प्लेयर बाद झालेला. बोला की काय? विनिंग शॉट मारला माई 11 संघमालक. माई 11 संघमालक सागर चव्हाण यांच्याकडून 555 रुपयांचं पारितोषिक आहे. जाने माने प्लेयर बजरंग नलवडे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर पिताजी वडील फादर दत्तू नलवडे यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आहे. पैसे मुलाला दिले काय पोराला दिले काय? पैसे घरातच येणार आहेत. ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय? परिस्थिती तशीच आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बजरंग यांनी खेळण्याचा लेग साईडच्या दिशेने प्रयत्न केलेला आहे आणि 1 धाव मिळालेली आहे. योगेश चव्हाण यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे. सामना करण्यासाठी पुन्हा आलेले आहेत ऋषिकेश लष्करे. 5व्या षटकातील पुढचा चेंडू सामना करतात ऋषिकेश लष्करे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि 4 धावा.
10वी संख्या पोहोचलेली आहे, 73 वरती आहे. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आहे. हे काय नवीनच शिवतरुण अख्खी 11 जल्लोषाची प्रचंड तयारी दिसते. चालेल सगळे बॉल द्या बॉल. चला चेंडू सापडलेला नाही. उत्साही वातावरणामध्ये प्रशांत कोळी आहेत, हातामध्ये बरंच काही आहे. योगेश चव्हाण यांचा पुढचा चेंडू आहे, सामना करतात ऋषिकेश लष्कर आहे. तयारी जोरात आहे. झाली. अख्खी 11 या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अख्खी 11 या संघाने सामना जिंकलेला आहे. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये सुरूर प्रीमियर लीग संपन्न झालेली आहे. शामराव गायकवाड घातलेली मांडी आता काढा आणि जागेवरती ताट उभे राहा. मनामध्ये चाललेल्या विचारांचं वादळ कुठेतरी एकदा स्पष्टपणे मांडलं जावं एवढीच अपेक्षा आयोजकांच्या वतीनं. अख्खी 11 संघाच्या वतीनं डीजे सिस्टीम इथं आलेली आहे. दांगड धिंगा कदाचित सुरू होईल. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेले हे आहेत. चला शेवटच्या क्षणी कदाचित माईक सुद्धा बंद पडतोय. प्रशांत कोळी नाचताना विचार करून नाचा. पहिला बक्षीस समारंभ करायचा. पहिला बक्षीस समारंभ. चला बक्षीस समारंभ पहिला झाला पाहिजे. याची माईकला वायर पुरेल का? म्हणजे जिंकलेला जे होती ते DY
संघ मालक विचार करण्याची गरज आहे. Hello, 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 hello.
बंद करा जरा, डीजे बंद करा. पारितोषिक वितरण जे आहे ते पारितोषिक वितरण आता आपण या ठिकाणाहून घेतोय. आपणा सर्वांना विनंती, आपण ज्या ठिकाणी व्यासपीठ आपलं उभं केलं, ज्या ठिकाणी ट्रॉफ्या मांडलेल्या आहेत त्याच्या समोरच्या बाजूला आपण उभं राहायचं आहे. सर्व जे खेळाडू आहेत सर्व खेळाडूंना विनंती आहे. पहा, लाल ललित भैया 11चे सर्व प्लेयर. चला, DY स्पोर्ट अक्की 11. विनंती आपणा सर्वांना, आपण पुढे उभं राहायचं. चला, वेळ कोणीही घालवू नका. सुरूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4. आता आपलं आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये थोडेसे वैचारिक मतभेद सोडले तर अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला. हे सामने पार पडत असताना 8 संघ या सुरूर प्रीमियर लीग मध्ये समाविष्ट झालेले आहेत. याच्यामध्ये माई 11, बंटी 11, नाथसाहेब 11, मातोश्री 11, DY स्पोर्ट, ललित भैया 11, रणवीर आणि अक्की 11 या 8ही संघ मालक. आपणाला विनंती, आपण जे आता आपण व्यासपीठ केलेला त्या व्यासपीठाच्या समोर आपण उभं राहायचं. आपले सर्व प्लेयर त्या ठिकाणी आले पाहिजेत ही आपणाला विनंती आहे. याचे वायर पुढे किती जाती बघा जरा, इथनं काहीच दिसना ना. डीजेला ही वायर चालेल का रे? मग घ्या, चला माईक जोडा तिकडे. ट्रॅक्टर नको आलो. सुरुवातीला घेऊन माईक जोडला जातोय का तिथं? आउटपुटला आवाज कसा येईल? आउटपुटला आवाज कसा येईल? मला आउटपुट कसं येईल? तिथं वरती चालू आहे ना? ही चालू आहे, पण ह्याचा आउटपुट, साऊंडचा आउटपुट मला कसं भेटणार रेकॉर्डिंगला? ही आवाज नाही येणार इकडं. नाही येणार. बरं ठीक आहे, असू दे. चला इथूनच करूया. सर्व संघ मालकांना विनंती आहे, सर्व संघ मालक आणि खेळाडू या बाजूला सुद्धा थांबलेले. चला इथंच बसून करतो मी, असू द्या. अरे माईक तिथंच आहे, इथं आउटपुटला आवाज नाही येणार युट्यूबला, त्याच्यामुळे तिथंच करा. मी इथनं बोलतो, असू द्या. चला कुठला ना आदित्य कुठला मला सांग.
पहा हाय का चालतंय का ते माईक चेक कर एकदा चेक कर असू द्या चला नसेल चालत माईक तर इथूनच बोलतो आपले सुरूर प्रीमियर लीग 2026 सामने यशस्वी होण्यासाठी 2 पंचांनी जी भूमिका बजावली याच्यामध्ये कुणाल डेरे असतील आदित्य डेरे सुरूर प्रीमियर लीगच्या वतीने आपले सुरुवातीला मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आणि फायनल मॅन ऑफ द मॅच कोणी ऋषी लष्करे बरोबर त्याला दिले सुरेश मोहिते ठीक आहे असं काय आता विषय नाही रणवीर सर्व खेळाडू पुन्हा एकदा आपणाला विनंती आहे गावातले जानेमाने प्लेयर अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ओंकार कदम यांचा आज वाढदिवस आहे सुरुवातीला आपण ओंकार कदम यांचा वाढदिवस या ठिकाणी सुरूर प्रीमियर लीग 2026 पर्व 4 यांच्या वतीनं आज आपण साजरा करतोय ओंकार कदम कुठे असतील त्यांना विनंती आहे ओंकार कदम ए बजरंग पाठीमागे जे थांबले चला ना पुढे मागे कोणीही थांबू नका व्यासपीठाच्या आहे चला चला सगळे चला इकडे या बाजूला ए सूरज मोहिते चला सगळे प्लेयर घेऊन इकडे यायचं ओंकार कदम यांचा आज वाढदिवस आहे आजच्या या सुरूर प्रीमियर लीगचं औचित्य साधून आपण हा आजचा त्यांचा वाढदिवस सर्व संघ मालक यांच्या वतीने आपण तो साजरा करतोय वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000 आजचा हा दिवस म्हणजे नवचैतन्याने भरलेला दिवस आहे कारण एका खेळाडूचा आजचा वाढदिवस आहे की जो सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय ओंकार कदमला वाढदिवसाच्या शुभेच्छा